अशा अवस्थेमध्ये विभीषण रावणाला कृतकार्य सांगण्यासाठी चालू लागल्यावर आईला आनंद वाटला. आईने लिंबून केलं, तुझ्या जाण्याला, तुझ्या या करण्याला यश येऊ बाबा, आणि आपलं कुळ वाचो, लवकर जा, थोरल्या भावाला समजून सांग असं आई म्हणाले. विभीषण विचक्षण, चाणाक्ष, तत्ववेत्ता आणि तत्वज्ञानी आहे. आईचं बोलणं गोड गोड तर वाटलं, पण कृतकार्यासाठी आईचं बोलणं चांगलं आहे म्हणून तीच एक शकून गाठ म्हणजे भाग बांधून ठेवला, आणि त्याप्रमाणे मी करतो आहे, मी जाणार आहे तिकडं असं म्हणून विभीषण रावण सभेमध्ये जाऊ लागला. अशा अवस्थेमध्ये विभीषण रावण सभेमध्ये चालू लागलेला आहे. रावण सभासनास असणच काय, सभोवताली प्रधान आहे, आणखीन काय असणारे त्याचे पौरजन सभागण त्या ठिकाणी सभेमध्ये विभीषण जाऊ लागला. आता विभीषण रावण सभेमध्ये जाऊन पोहोचला. रावण सभेमध्ये आत आल्याबरोबर युवराजा या ठिकाणी असा अचानक आला म्हणून त्यांच्या आदरातिथ्य करण्यासाठी सगळे अमात्य प्रधान उठून उभा राहिले. बाकीच्या लोकांनी नमस्कार केला. रावणाने विभीषणाला ये आत बैस अशी आज्ञा केली गेली. रावणे देवनी सन्मान अति प्रीती विभीषण देवनी या हेमासन आपला समान बैसला. लगेच रावणाने विभीषणाला ये बस कुठून आला ती विचारणा केली, आणि आपल्या जोडीला एक सोन्याची खुर्ची आणली, आणि त्या खुर्चीवर विभीषणाला स्थानापन्न होण्यासाठी सांगितलं गेलं. रावणा सांगे विभीषण समस्त ज्ञान प्रधान राक्षसा आले दूत निघ्न केले कंदन म्हणते. त्या टायमाला विभीषणानं विषयाला अनुसरून बोलण्याला सुरुवात केली की मी इथे येण्याचं कारण, एक रामाकडचा हनुमंत नावाचा वानर या ठिकाणी आला, त्यानं भयंकर मोठं खंडन केलं, युद्ध केलं, एवढं मोठं राक्षस मारलं गेलं, लंका जळली. ही गोष्ट अगदी वाईट आहे बघा दादा असं विभीषण रावणाला उद्देशून बोलायला सुरुवात करतो. ब्रह्मयाच्या ब्रह्मासने दर्शमशरो दृष्टिकुशेने समस्त व्यापून लंका भुवने स्वस्थ कोणी असेना. काय सांगावं दादा, ही ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ही लंका नगरी आहे. ही ब्रह्मदेवाचं आसन आहे. तू खुर्ची बसला ते आसन ब्रह्मदेवाचं आहे. या आसनाच्या सभोवताली अनेक वृश्चिकमध्ये विंचू आले. ते विंचू सरासरी बसू देत नाही, कधी कुणाला दोष करतील काय सांगता येत नाही. अशा प्रकारचा आपल्या लंकेतला कारभार या ठिकाणी असा झालेला आहे. हनुमंते ख्याती केली भारी हा भूत लंका नगरी सर्प उठिले अग्नी होते हरिद्रव्य माझारी पिपिका. आता एकट्या हनुमंतानं या लंकेमध्ये आगमन केलं गेलं, आणि त्या हनुमंताच्या आगमनामुळं अनेक राक्षस कुळाचा नाश केला गेला, अनेक लोकांवर आपत्ती आणली गेली. जसं काय एखाद्या सर्पाला जखम व्हावी, सर्पाला जखम झाल्यावर मुंग्यानी घराला लागाव, मुंग्यानी घराला, तसं ही तुला झालेली जखम आहे सीता आणून, आणि त्याच्यामुळं या पिका संकट मुंग्या आहेत, त्या मुंग्या या ठिकाणी तुला धोंबायला लागलेल्या रावणा शानपण घे असं सांगण्या इतपत विभीषण बोलायला लागला. जानोनी भविष्याची गती हित सांगे रावणाप्रती जय मुनी आम्ही सीता सती विघ्नाची ख्याती तैमी. विभीषण म्हणायला लागला